नमस्कार, मी पंडित मानसी. खेळ ग्रहांचा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत हर्षल या ग्रहाबद्दल. तसं बघायला गेलं ना तर राहू केतू जसे छायाग्रह आहेत, 9 ग्रहामध्ये त्यांना स्थान नाही, छायाग्रह म्हणून स्थान आहे. तसंच अगदी हर्षल आणि नेपच्यून अलीकडेच म्हणजे बरेचसेच अलीकडेच पत्रिकेमध्ये त्यांना मान्यता मिळालेली आहे. यांना थोडंसं शास्त्रोक्त आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. हर्षल म्हणजे नेमकं काय? हा ग्रह 13 मार्च 1781 साली विल्यम हर्षल या नावाच्या पाश्चात्य खगोलशास्त्राने संशोधन करून म्हणजे याचा शोध लावला आणि त्यामुळे याला हर्षल हे नाव पडलं. तसं ज्योतिषशास्त्रामध्ये याला प्रजापती मानलं जातं. नेमका हर्षल कोणत्या गुणधर्माचा आहे आणि नेमकं काय आहे? याला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला 84 वर्ष लागतात. म्हणजे एका राशीमध्ये 7 वर्ष असतो तो. जसं आपण म्हणतो की गुरु 1 वर्ष असतो, शनी 2.5 वर्ष असतो, तसा हर्षल एका राशीमध्ये 7 वर्ष असतो. हर्षल हा तसा स्वभावाने पाहायला गेलं ना तर तमोगुणी ग्रह आहे. तमोगुणी म्हणजे रागीट, तापट, जहाल, जे सत्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी हे 3 गुणधर्म आहेत. म्हणजे स्वभावाचे आपले सांगितलेले गुणधर्म आहेत आणि त्यामध्ये हा हर्षल हा तमोगुणी आहे. सर्वसामान्य जर याचा विचार केला तर हा मंगळ ग्रहाच्या तमोगुणाशी काहीसा मिळता जुळता हर्षलचा तमोगुण आहे. म्हणजे तसा मंगळ ग्रह आहे अगदी तसाच हर्षल हा स्वभावाने तो ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानाबाबतीत किंवा ज्या ग्रहाबरोबर असतो त्या युतीमध्ये एखादं देऊनच जातो असा हा ग्रह आहे. हर्षल तमोगुणी, चिडखोरपणा किंवा एखादं तरी तुमचं नुकसान करण्याकडे याचा कल असतो आणि तसा अनुभवायलाही मिळतो हर्षलचा गुणधर्म. तसे पाहिले ना आपण तर हर्षलचा एक चांगला घेण्यासारखा स्वभाव आहे. तो म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये सर्वसामान्यपणे त्याच्या तळागाळाशी जाऊन त्याचा शोध घेणं हा हर्षलचा गुणधर्म आहे. ज्ञान आणि माहिती मिळवणं हा त्याचा मूळचा स्वभाव आहे. हर्षल तसा संशोधन करण्यासाठी खूप उपयुक्त ग्रह आहे. तो मंगळाबरोबर असेल म्हणजे जसं आपण मंगळ हा ग्रह गणित तज्ज्ञ बनवू शकतो, आपल्याला बुधाबरोबर युती करत असेल, अगदी तसाच हर्षल हा चौकशी करणं, माहिती नसलेल्या गोष्टी मोठ्या जिद्दीने माहिती करून घेणं, सतत धडपड करणं, प्रयत्न करणं हा हर्षलचा तसा पाहिला तर पिंड आहे. म्हणून तर कुंडलीमध्ये इतर ग्रहांशी त्याच्याशी जी साथ मिळते त्याच्यावरून मोठमोठ्या गोष्टींचं संशोधन करण्याकडे हर्षल सहजगत्या आपल्याला दिसतो जाताना. म्हणजे जर तो मंगळाबरोबर असेल तर गणितासाठी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला साथ देऊन जातो आणि धाडसी प्रवृत्तीनं बरंचसंच काही करून देतो. आपल्या ध्येयासाठी अविश्रांत धडपड करणं, आपल्याच रोजच्या रुटीनमधून जे आपण काही गोष्टी करत असतो हा जो स्वभाव आपल्याला बघायला मिळतो तो हर्षल पत्रिकेमध्ये मजबूत असेल तर जगाला काही दिव्य करून देणं, शाश्वत करून देणं हे हर्षलचा एक सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. ज्या ग्रहांना आपण सहसा पापग्रह म्हणतो किंवा ज्यांना वाईट म्हणतो, हर्षल म्हटलं तर तसं आपण हर्षल नेपच्यून म्हणलं तरी घाबरतोच. जसं शनी मंगळाला किंवा राहू केतूला घाबरतो अगदी तसंच घाबरून जातो. पण हर्षल बरंचसंच काय देतो. ज्याचा विचार आपण करायला घेतलं किंवा तर विचारात किंवा आचारात जर आपण काळाच्या पुढे जाणं हा जो गुणधर्म आहे तो आपल्याला हर्षलच्या स्वभावामध्ये दिसून येतो. समाजाला समजत नाही म्हणून पटत नाही म्हणून साहजिकपणे आपण काहीतरी दिव्य भव्य करून देणं, समाजाला पटवून देणं, आपलं म्हणणं सांगून देणं हे हर्षलचा म्हणजे हर्षल प्रधान व्यक्तींचा गुणधर्म. कधी कधी बघा ह्याच हर्षल प्रधान व्यक्तींना आपण म्हणजे थोडक्यात शब्दात सांगायचं म्हणजे वेडे म्हणतो, विक्षिप्त म्हणून ओळखतो. पण हाच विक्षिप्तपणा आपल्याला काहीतरी संशोधन करून एखादी नवी गोष्ट भव्य दिव्य पद्धतीने आपल्या समोर आणून देते. हर्षल स्वभावात तसा बघायला गेला तर सुधारकवादी ग्रह आहे. बघा, जो हर्षल ज्याला आपण तमोगुणी म्हणतो, वाईट म्हणतो, आपला हट्टीपणा म्हणजे आपलं अस्तित्व जाणून देण्याचा प्रयत्न करणारा म्हणतो, रागीट म्हणतो, उतावळेपणा म्हणतो, तोच हर्षल सुधारकवादी आहे. म्हणजे ज्या काही समाजामध्ये रूढी परंपरा आलेल्या आहेत
ज्या भोंगळ चालीरीती आहेत, आचार विचार परंपरा म्हणजे अगदी जुन्या, ज्याला आपण मान्यता देऊ शकत नाही, किंवा ज्या कल्पना आपल्याला, ज्या रूढी आपल्याला आवडतच नाहीत, त्या गोष्टींचा त्याग करणं म्हणजे हर्षल ग्रहाचा खरा स्वभाव. सदैव काळाच्या 2 पावले पुढे जायचे आपल्याला. जुन्या विचारांना मान्यता नाही असं नाही, जे चांगलं आहे ते घ्यायचं आहे, पण त्यामध्ये सुधार करायचा आहे. म्हणजे 2 पावलं जाताना सुद्धा त्यामध्ये तुम्हाला विक्षिप्तपणाच पाहायला मिळेल, विचित्रपणा पाहायला मिळेल. असामान्य क्षेत्रात बुद्धी चालवायची असा दंडक असतो हर्षल प्रधान व्यक्तीचा, म्हणजे या ग्रहाचा. हर्षल तसा पाहिला तर बुद्धिमत्तेचा ग्रह आहे, आणि हा ग्रह खूप चांगल्या प्रकारे आपल्याला बुद्धी देऊन जातो. आता आपण इथे घेऊया एक छोटासा ब्रेक नंतर हर्षल कशा प्रकारे बुद्धिवादी आहे तो जाणून घेऊया. आपल्या पुरातन म्हणजे जे जुनं पुराण आपण म्हणतो, जे फल ज्योतिष आहे, त्यामध्ये बुधाला बुद्धिकारक ग्रह मानलं जातं. बुद्धीचा कारक, बुद्धिवादी, बुद्धिजीवी, हे बुधाला दिलेल्या म्हणजे बुधाबद्दल आपण असं बोलत असतो. पण कुंडलीमध्ये जर बुध शुभ असेल तर आपण म्हणतो की अरे हा खूप हुशार आहात, तुमची बुद्धिमत्ता खूप चांगली आहे, खूप शार्पनेस पण आहे तुमच्याकडे. पण जर चांगल्या स्थानामध्ये, चांगल्या दृष्टीमध्ये हर्षल असेल तर तो बुधापेक्षा कमी नाही आहे. सुधारकवादी, बुद्धिवादी, बुधापेक्षा जास्त 1 पाऊल पुढे आहे हर्षल. हर्षल विक्षिप्तपणा देतो आणि बुद्धिवादी पण आहे, बुद्धिमत्ता पण देतो. हे गणित कुठे जुळत नाही ना, पण हे असंच आहे. हर्षल विक्षिप्तपणा जरी देत असेल तर तो सुधारित मतांच्यासाठी देतो, आपल्या चांगल्या बुद्धीसाठी देतो. खूप काही चांगलं हर्षल करून जातो. अभ्यासू आहे, हुशार आहे. हर्षल हा ग्रह आजच्या तंत्रयुगात बुध ग्रहापेक्षाही बुद्धिमत्तेमध्ये बुद्धिकारक ग्रह मानला जातो. म्हणून हर्षलला त्यामध्ये प्राधान्य आणि श्रेष्ठत्व दिलं जातं. ज्या ठिकाणी यंत्राचा, तंत्राचा वापर होतो, त्या म्हणजे भौतिक शास्त्राचा संबंध येतो जिथे, तिथे हर्षलला मान्यता आहे. बुद्धिमत्ता आणि ज्ञान अगदी हर्षल तिथे योग्य प्रकारे तुम्हाला मिळवून देईल, आणि तसा अनुभवही येतो आपल्याला. बघा, तुम्ही पत्रिकेमध्ये हर्षल योग्य असेल तर तुम्हाला बुधापेक्षा 1 पाऊल पुढे, बुधाबरोबर युती असेल तर तुम्हाला अतिशय शार्प बुद्धी देतो. पण तो कोणत्या ग्रहात आहे, कोणत्या स्थानात आहे, कोणत्या ग्रहांच्या युतीमध्ये आहे, हेही जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. रसायन, गणित आणि युद्धकला या शास्त्रामध्ये जर तुम्हाला तज्ज्ञ व्हायचं असेल, किंवा तज्ज्ञ असाल, किंवा तज्ज्ञ पत्रिकेमध्ये तो योग असेल तर तो मंगळाबरोबर येतो. आणि मंगळ याचा मुख्य कारक आहे, आणि तो जर हर्षल बरोबर युती करत असेल, प्रतियुती करत असेल, तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये प्रगती बघायलाच मिळते, अनुभवायलाच मिळते. शनी, राहू, शुक्र हे एकत्र आले तर आपण काय म्हणतो की, म्हणजे ज्योतिषशास्त्र असं म्हणतं, तंत्रमंत्र, जारण-मारण, गारुडी विद्या, म्हणजे हे तमोगुण प्रधान साधनं, म्हणजे ह्या क्रिया करण्यास भाग पाडणं, हे ज्योतिष अभ्यास झाला. दैत्याचा गुरु असलेला शुक्र ह्या ग्रहास गुप्त कारस्थाने अथवा गुप्त कृत्य करणारे ग्रह मानलं जातं. म्हणजे जे चुकीची कर्म आहेत तर हा गुप्तपणे करतो असं मानलं जातं शुक्राला. गूढविद्या वगैरे ह्या शास्त्रामध्ये हर्षलचा जास्त कल दिसून येतो. म्हणजे प्रत्येक ग्रह ज्या ज्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवतो, म्हणजे शुक्र जसा ऐश्वर्याचा आहे तसा गुप्त कारस्थानाचा पण आहे, कारण तो दैत्याचा गुरु आहे. गुरु हा देवांचा गुरु आहे, त्यामुळे तो शुभ आहे. पण इथे ज्या वेळेला शुक्राबरोबर हर्षल येतो त्यावेळेला विश्वासघात होतो, कारण शुक्राचा गुणधर्म आहे गुप्त कारस्थान करणं. आणि इथे हर्षल मात्र आपल्याला युती करत असेल, प्रतियुती करत असेल, तर इथे विश्वासघात आपल्याला पाहायला मिळतो, किंवा ते लोक विश्वासघाती असतात पत्रिकेमध्ये. पण हे ज्या वेळेला आम्ही सांगतो, म्हणजे ज्योतिष सांगतो ज्योतिषशास्त्राप्रमाणे, त्यावेळेला ते कोणत्या युतीमध्ये असतील, तर कोणत्या स्थानामध्ये आणि कोणत्या ग्रहांच्या प्रतियुतीमध्ये आहेत हे जाणून घेणं जास्त महत्त्वाचं. पत्रिकेमध्ये फक्त या ग्रहांच्या बरोबर युती आहे म्हणून हे सगळे गुणधर्म असतात, किंवा ती व्यक्ती विश्वासघाती आहे असं नाही होत, कारण ते कोणत्या नक्षत्रामध्ये आहे, किती अंशामध्ये आहे, अंशात्मक युती पाहावी लागते. त्यामुळे याचा खूप अभ्यास करून ते अनुमान काढणं खूप गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं तर हर्षल हा ग्रह खूप गूढ आहे, आणि हा जरी गूढ असला तरी बिनचूक अनुमान काढणं ही
शैली त्याच्याकडे अप्रतिम आहे. एकटा हा ग्रह कोणतीही गोष्ट करत नाही. त्या ग्रहाला कोणतीही म्हणजे कोणतीही गोष्ट, मी जसं सांगितलं तुम्हाला, शुक्राबरोबर असेल तर वेगळं देईल, मंगळाबरोबर असेल तर युद्धकला देईल, बुधाबरोबर असेल तर बुद्धी अप्रतिम बनवेल, राहू शनीबरोबर असेल तर गूढ विद्येमध्ये प्रावीण्य मिळवून देईल. अशा वेळी हा एखाद्या विद्येचा कारक होत नाही. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी हा हर्षल देऊन जातो तुम्हाला आणि खूप काही करून जातो. उदाहरणार्थ द्यायचंच झालं तर रवी शनी हे एकमेकाचे शत्रू म्हणून आपण ओळखतो. परंतु रवी शनीमधील ज्या वेळेला शुभ योग, विशेषतः अंशात्मक त्रिकोण योग किंवा लाभ योग, ही जे योग बनतात ती फार महत्त्वाची शुभ फले देऊन जातात असा अनुभव आहे. उलट शनी रवी मधील प्रतियोग, युती व केंद्र कुंडलीमध्ये तीव्र अशुभ फळे पण देऊन जातात. कधी कधी रवी हा पितृकारक आहे, आत्माकारक आहे. तुमची आत्मिक शक्ती कमी होते शनीच्या युतीमध्ये असेल तर, किंवा तुमचं पितृसौख्य कोणत्या ना कोणत्या कारणाने हरवलं जातं. ज्यावेळेला ते युतीमध्ये अंशात्मक येतात किंवा पाप नक्षत्रामध्ये, पापस्थानामध्ये, पाप राशीमध्ये त्यांचं युती होते त्यावेळेला. अगदी हेच हर्षल पण करतो. कधी कधी हे हर्षल शत्रुत्वाचं नातं विसरून पुढे एक पाऊल पुढे आपण ज्याला म्हणतो, अगदी तसंच ह्या नवग्रहापर्यंत युती प्रतियुतीमध्ये बनवतो. नवग्रहांशी युतीची प्रतियुतीची फलं खूप वेगवेगळ्या पद्धतीने हर्षल देऊन जातो. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच वेगवेगळ्या विषयावरती अशीच चर्चा पुढे चालू राहणार आहे. तोपर्यंत खेळग्रहांचा या कार्यक्रमामध्ये पंडित मानसीचा नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.